स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वार्थी आहात, पण स्वाभिमान जपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची. कारण स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही आणि ती जपण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त मेहनत करावी लागते. आता ही मेहनत जी आहे ती तुम्ही कशी थोडीफार कमी करू शकतात आणि काय छोट्या छोट्या ट्रिक्स करू शकतात, याच बाबतीत बोलतायत लाईफ कोच डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. गुड मॉर्निंग अर्चना. गुड मॉर्निंग मुंबईकर. आपला जो टॉपिक होता सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःबद्दल काइंड राहणे, त्याच्याबद्दल आपण एक छोट्याशा प्रॅक्टिकल आणि इझी टिप्स आणि स्टेप्स पाहूया आपण, की ते आपल्याला कसं करता येईल, आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला ते कसं आणता येईल आपल्यासाठी, आणि ते आपल्यासाठी स्वतःसाठी एकदम पॉवरफुल टूल आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी कसं बनवता येईल. स्टेप 1, आपण स्वतःचे मित्र व्हा, मैत्रीण व्हा. जसे आपण एका चांगल्या मित्राशी मैत्रिणीशी बोलतो, अगदी तसेच तुम्ही स्वतःशी बोला. जर आपण चूक केली किंवा उदास असाल तर स्वतःवर कठोर न राहता काहीतरी म्हणा, जसे की ठीक आहे, प्रत्येक जण चुका करतो, इट्स ओके अँड लेट्स मूव्ह अहेड. मे बी नंतर आपण एकटे नाही असे लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण एकटेच संघर्ष करत आहोत, तेव्हा स्वतःला एक छोटीशी आठवण करून द्या की प्रत्येक जण हा कठीण काळातून जात असतो आणि त्याही प्रकारे आपणही हा अनुभव घेत आहोत. त्यामुळे आपण एकटे आहोत का? नाही. सो मॅजिक टॉक्स आज कंटिन्यू होणार आहेत आपल्या कालच्याच विषयावर. बी काइंड टू युअर सेल्फ. ऐकत रहा मॅजिक 106.4 FM, फक्त तुझ्यासाठी. आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो, मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा विचार का करतो? मताचा आदर करा, पण स्वाभिमान सुद्धा जपून स्वतःला महत्व द्या. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची, आणि आज याच बाबतीमध्ये मॅजिक टॉक्स होत आहेत. आणि ते करण्यासाठी माझ्यासोबत आहे लाईफ कोच, फिटनेस कोच आणि ऑथर, असं बरेच काही नावं आहेत, बरेच काही ऍडजेक्टिव्ह आहेत त्यांच्या नावाच्या पुढे, डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. अजून एक लक्षात घ्या, जर आपण तणावात असाल, काहीतरी स्ट्रेस असेल, काही क्षणांसाठी थांबा, 1 मिनिटासाठी थांबा, एक दीर्घ लांब श्वास घ्या आणि आपण कसे अनुभवत आहात ते मान्य करा. कधी कधी वाईट वाटणे हे सुद्धा ठीक आहे. लेट गो करा तो मोमेंट, त्यावेळेची तो टाईम, ती स्थिती, आणि पुढे चालत राहा. ही वेळ ही पण निघून जाईल आणि रिप्लेस होईल. तर हा जस्ट एक त्याला ॲक्सेप्ट करणे, जी कुठली वेळ आहे, जी कुठली तुमची मनाची कंडिशन आहे, त्याला ॲक्सेप्ट करून आपण नेक्स्ट स्टेपमध्ये जाणे, तर हे आपण ॲक्सेप्ट नक्कीच करू शकतो. आणि कधीतरी हे लिहून पण ठेवा. कधी कधी जे आपल्याला त्रास देत आहे त्याबद्दल लिहिणे म्हणजे आपल्याला स्वतःला, तुम्हाला ती मदत होऊ शकते. फक्त आपल्या विचारांची आणि भावनांची जर नोंद घेत असतो आपण, पण त्याबरोबर जर लिहिताना पण आपण त्या गोष्टी लिहिल्या तर आपण स्वतःबद्दल आपल्याला अजून जास्त प्रकर्षाने रिअलायझेशन होते. आणि येस, दॅट इज वन ऑफ द वे की तुम्ही आपल्या स्वतःसाठी पुन्हा काइंडनेस नक्कीच विचार करू शकता. लोक तुमच्या मागे काय बोलत राहतील याचा विचार करू नका. लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच असणार आहे, पण स्वाभिमान जपत पुढे चालायचे आणि बी काइंड टू युअर सेल्फ. मॅजिक 106.4 FM, फक्त तुझ्यासाठी. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्वाचं स्वरूप आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकताय तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आरची, आणि आज याच बाबतीत चर्चा होतीये. लाईफ कोच अरुणा आहेत माझ्यासोबत. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. स्वतःला धन्यवाद म्हणा. दिवसाच्या शेवटी आणि सुरुवातीला स्वतःबद्दल आपण ज्या 3 गोष्टींसाठी, ॲटलिस्ट मिनिमम 3 गोष्टींसाठी तुम्ही थँकफुल आहात, कृतज्ञ आहात, त्याचा एकदा विचार करा. आणि ते काही असू शकतं, म्हणजे अगदी कोणाला तरी एक सिम्पल तुम्ही एखादा जोक करून किंवा तुमच्या काहीतरी बोलण्यावरून तुम्ही कोणाला तरी हसवलं असेल, किंवा अजून कुठलं तरी एक काम पूर्ण केलं असेल तुम्ही त्या दिवसाचं. अशा फक्त 3 गोष्टी मिनिमम, त्यांच्यासाठी तुम्ही नक्की धन्यवाद स्वतःलाच द्या. कधी कधी थोडंसं नाही म्हणणे सुद्धा शिका तुम्ही.
म्हणजे स्वतःशी काइंडनेस असणं म्हणजे स्वतःवर खूप सारी कामे न लादणं देखील असंही नाही. पण जर आपण तणावात असाल तर काही वेळेला तुम्ही नाही म्हणणे हे सुद्धा स्वतःसाठी ठीक असेल. आणि शेवटचं म्हणजे स्वतःला एक सुंदरसा असा काइंड मेसेज पाठवा. कल्पना करा की एका कठीण परिस्थितीत एक आपल्याला एकदम क्लोज आपला जिवलग मित्र मैत्रिणी आणि ते आपल्याला काय म्हणतील आणि ते लिहून ठेवा आणि किंवा ते स्वतःला सेम वर्ड्समध्ये स्वतःला म्हणा. तर ह्या काही गोष्टी केल्यात तर आपण आपल्या लाईफमध्ये डेली लाईफमध्ये आपण नक्कीच आपलं पॉवरफुल लाईफ कल्टिवेट करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी. सो टेक केअर, बी कनेक्टेड विथ मी टू हील यू अँड टू ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ, युअर फिटनेस. स्टे ट्यून. म्हणजे हवं तसं जगायला मलाही आवडतं आणि सगळ्यांनाही आवडतं. लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी आपण तरी जन्म घेतला नाहीये बाबा, एवढं लक्षात ठेवा. अँड बी काइंड टू युअर सेल्फ. उद्या पुन्हा ह्याच बाबतीमध्ये अजून थोडी जास्त चर्चा होणार आहे. ऐकत रहा मॅजिक 106.4 FM, फक्त तुझ्यासाठी.